हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल एवढ्या उन्हामध्येही कुठं चालले. दुपारची वेळ होती, 1-1:30 वाजले होते आम्हाला निघण्यासाठी. तर आम्ही चाललेलो आहे जावलीला. तर हे फलटणपासून 19 किलोमीटर आहे. जावलीचं सिद्धनाथ आणि जावलीच्या निंबावाला चाललेलो आहे. तर जावलीच्या सिद्धनाथाची यात्रा आहे 12 तारखेला, पण खूप गर्दी असते म्हणून आम्ही आत्ता निवांत आहे तर चाललो आहे. तर त्याच्यानंतर हे खूप ऊन लागत होतं म्हणून आम्ही सावलीमध्ये बसलेलोच. हे चिंचेच्या झाडाची सावली आहे, बसलेलो जरा वेळ. तर मागं बसणाऱ्यापेक्षा पुढे गाडी चालवणाऱ्याला खूप ऊन लागतं, त्याच्यामुळं ते म्हणले थोडंसं ऊन लागते तर बसूया आपण. म्हणलं चालतंय. इथं गारव्याला बसलो. त्याच्यानंतर ना आम्ही निघालो, लगेच 5-10 मिनटात निघालो. त्याच्यानंतर इथं जावलीचे सिद्धनाथाचं मंदिर आहे, हे बघू शकता. आणि इथून आम्ही नारळ वगैरे काय असेल ते घेतलं, अगरबत्ती हे. मग इथून निघाल्यानंतर अगोदर जावलीच्या निंबाबाचं दर्शन घ्यावं लागतं, मग इकडे यावं लागतं. तर इकडे बघू शकता, इकडून दोन्ही रस्त्याच्या मध्ये इकडे एक कमान आहे आणि इकडे एक कमान आहे. तर उजव्या साईडला जावलीच्या निंबाबाचं मंदिर आहे आणि डाव्या साईडला जावलीच्या सिद्धनाथाचं मंदिर आहे. तर आम्ही इथं मंदिराकडे निघालेलं निंबाबाचं. तर हे मंदिर आहे निंबाबाचं. तर हे बघू शकता. तर तुम्हाला पण देवाचं दर्शन घडवते मी व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही दर्शन घ्या. तर हे बघू शकता, हे देवस्थान आहे निंबाबांचं. तर तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या, आम्ही पण घेतो. तर इकडे बघू शकता मिस्टरांची पूजा वगैरे चाललेली आहे. खूप निवांत दर्शन, कोणीही नव्हतं, गर्दी पण नव्हती, काय नव्हती. मग आम्ही इथं दर्शन घेतलं आणि नंतर बाहेर येऊन बसलो. तर हे बघू शकता किती लिंबाच्या झाडाची किती मस्त सावली पडत आहे. निंबाचं झाड आहे. तर इथं बसल्यानंतर आम्ही इथं पाया पडलं की लमन पठाण साहेबांचं मंदिर आहे पाठीमागे, जवळच आहे. हे बघू शकतं, हे लमन पठाण साहेबांचं मंदिर आहे. इथं पण पाया पडावं लागतं त्या देवाला गेल्यानंतर मग तशी पाठ देऊन जाऊ शकत नाही. नंतर मग आम्ही इथं दर्शन घेऊन सिद्धनाथाच्या तिथं आलो. ते हे बघू शकता, त्रिशूळ वगैरे एंट्री केली आणि आतमध्ये तुम्ही पण दर्शन घ्या जावलीच्या सिद्धनाथाचं. आता 12 तारखेला जल्लोष आहे, यात्रा आहे. तर हे बघू शकता. त्याच्यानंतर मिस्टरांनी दर्शन घेतलं, ते म्हणत तू पण घे. मग मी इथं दर्शन वगैरे घेतलं. इथं शेजारी हे मूर्ती होती, त्याचं पण दर्शन घेतलं. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या कडचा. तर मस्तपैकी इथं हो का, हे शिखर आहे, मंदिराचा कळस आहे. तिथं कळस वगैरे